12वी बोर्ड एक्झामचा रिझल्ट आहे ना, तो आत्ताच डिक्लेअर झाला आहे आणि सगळ्यांनी आपला रिझल्ट चेक केला असेल. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला 12वी एक्झाममध्ये किती पर्सेंटेज मिळालेत. आजचा व्हिडिओ ना खरं तर 3 कॅटेगरीमध्ये मी डिवाईड केलं आहे. पहिलं म्हणजे काय, तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे जी आता आपण काउन्सिलिंग प्रोसेस फेस करणार आहे त्याच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुमची 12वीच्या मार्क्सचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया किती आहे, तो कसा क्लिअर करायचा याबद्दल सांगणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, जर क्रायटेरिया क्लिअर नाही झाला तर इम्प्रूव्हमेंट एक्झाम, री एक्झामची प्रोसेस काय असते, ती कधी करावी लागते याबद्दल सांगणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, कमी पर्सेंटेज मिळालेले आहेत 12वी एक्झाममध्ये तर पुढे काय करायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. आजचा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघा, कुठेही स्किप करू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखीन एक, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, नक्की जॉईन करा. जेणेकरून सगळे काही अपडेट्स असतील, कंटेंट असेल तुमच्या पूर्ण या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तो तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय, ज्यावेळी तुम्हाला आता 12वी नंतर तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रीम्सला ॲडमिशन घ्यावं लागतं. जसं काय, आता PCMचे विद्यार्थी काय करतात तर आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात. मग या फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी एक जी प्रोसेस असते, CET सेल कंडक्ट करतं, त्याला बोलतात कॅप ॲडमिशन प्रोसेस किंवा सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस. मग आता या प्रोसेसमध्ये ना त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही इंजिनिअरिंगला तेव्हाच ॲडमिशन घेऊ शकता जेव्हा एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे बोर्ड एक्झामचा, तो तुम्ही क्लिअर करतात. मग आता हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ना तुमच्या 12वीच्या बोर्डच्या मार्क्सवरती डिपेंड करतो. ठीक आहे, मग तो एकदा क्लिअर केलात ना तर तुम्हाला तुमचं ॲडमिशन होतं. जर तो क्लिअर नसेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही. मग तो क्रायटेरिया काय ते समजून घ्या. तर त्यांनी काय सांगितलं आहे, तुम्हाला ना 2 कंपल्सरी सब्जेक्ट तुम्हाला असा पाहिजेत. म्हणजे तुमचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा कव्हर करायचा त्याबद्दल सांगतो. 2 कंपल्सरी सब्जेक्ट पाहिजेत. एक म्हणजे तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स पाहिजे. ठीक आहे, आणि तिसरा सब्जेक्ट तुम्ही कोणताही कन्सिडर करू शकता. जर केमिस्ट्री असेल तरी चालेल, बायोटेक्नॉलॉजी असेल तरी चालेल, बायोलॉजी चालेल, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट चालेल, कम्प्युटर सायन्स चालेल, IT असेल, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस असेल, ॲग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग ग्राफिक्स असेल, बिझनेस स्टडीज असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, एंटरप्रेन्योरशिप, हे सगळे सब्जेक्ट CET सेलच्या ऑफिशियल ब्रोशरमधले आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी पाहिजे जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन हवं असेल, आणि यापैकी कुठलाही सब्जेक्ट तुम्ही एक कन्सिडर करू शकता. ठीक आहे, आता हे सब्जेक्ट कशासाठी कन्सिडर करायचे, तर तुम्हाला कमीत कमी इतके मार्क्स तरी असावे लागतात. तर किती मार्क्स असावे लागतात, जर एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल, म्हणजे त्याच्याकडे कोणतंही रिझर्वेशन नाही आहे, तर आपला फिजिक्स 100 मार्काचा असतो, केमिस्ट्री 100 मार्काचा असतो आणि मॅथमॅटिक्स 100 असतो. ठीक आहे, मग या तिन्ही सब्जेक्टमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 45% मार्क्स हवे असतात. ठीक आहे, म्हणजेच किती, ओपन कॅटेगरीच्या मुलाला 300 पैकी 135 मार्क्स तुम्हाला स्कोर करावे लागतात. ठीक आहे, जर एखाद मार्क कमी असेल म्हणजे 134 असेल तरी सुद्धा ते ॲक्सेप्ट करतात. ठीक आहे, आता फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी झाले. मात्र वाटलं की तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये खूप कमी आहेत आणि त्यामधून माझा क्रायटेरिया 135 मार्क्सचा क्लिअर होत नाही आहे, तर या सिच्युएशनला तुम्ही काय करू शकता, हे जे मी सब्जेक्ट सांगितले होते, समजा तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये कमी आहेत मार्क्स, मग या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा बायोलॉजीचे चांगले मार्क्स असेल ते ॲड करू शकता केमिस्ट्रीच्या जागी, जर तुमचं CS असेल तर ते ॲड करू शकता, IT असेल ते ॲड करू शकता. ठीक आहे, यानुसार तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होतो. ओपन कॅटेगरीसाठी किती आहेत, तर 135 मार्क्सचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया. ठीक आहे, आता जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, म्हणजे OBC, SC, ST, NT, EWS, PWD, SC, तर तुम्हाला काय क्रायटेरिया आहे, तर आपल्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सपैकी तुम्हाला 40% मार्क्स जास्त, 40%हून जास्त मार्क्स असावे लागतात. म्हणजेच किती, 300 पैकी 120 मार्क्स तुम्हाला मिनिमम मिळालेच पाहिजेत. 119 जरी असतील ना तरीसुद्धा चालेल. सेम सिच्युएशन आहे, समजा मला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये बऱ्यापैकी स्कोर हे ते मार्क्स कंपल्सरी आहेत आणि केमिस्ट्रीला ना खूप कमी आहेत. जर केमिस्ट्रीचे मार्क्स ॲड केलेत तर मला हा 120चा क्रायटेरिया क्लिअर होत नाही. मग अशा सिच्युएशनला मी काय करू शकतो, तर मी केमिस्ट्रीच्या ऐवजी हे जे आपले इतर सब्जेक्ट आहेत त्याच्यामधलं समजा मी एक्झाम दिली असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला काय करतो, मी वेगवेगळ्या केसेस घेऊन ना समजावून सांगतो ही सिच्युएशन. समजा एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्सला 35 मार्क्स आहेत 100 पैकी. ठीक आहे, केमिस्ट्रीला 55 मार्क्स आहेत आणि मॅथमॅटिक्सला ना 48 मार्क्स आहेत. मग याची टोटल किती झाली 300 पैकी, तर त्याला 138 मार्क्स झाले. आता जर तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल तरी तो इलिजिबल आहे, कारण का त्याला 135 प्लस आहेत, आणि जर तो रिझर्व्ड कॅटेगरीचा असेल तरी सुद्धा तो इलिजिबल आहे, कारण का 120 पेक्षा जास्तच आहेत, त्यामुळे हा विद्यार्थी इलिजिबल आहे. ठीक आहे, आता सेकंड स्टुडंटचे मी मार्क्स सांगतो की
त्याला फिजिक्समध्ये 38 आहेत, केमिस्ट्रीमध्ये 45 आहेत आणि मॅथमॅटिक्समध्ये 51 मार्क्स आहेत. मग टोटल किती झाले? 134 मार्क्स झाले आउट ऑफ 300. मग आता तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असेल तरीसुद्धा तो एलिजिबल आहे का? का एका मार्क्सनं फक्त त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होतोय, त्यामुळे तो इलिजिबल आहे. आणि जर रिझर्व्ड कॅटेगरीचा असेल तरीसुद्धा एलिजिबल आहे, कारण का त्याला 120+ आहे. ठीक आहे. तिसरी कॅटेगरी आहे, समजा मुलाला 35 मार्क्स आहेत फिजिक्सला, केमिस्ट्रीला 44 मार्क्स आहेत आणि मॅथमॅटिक्समध्ये 39 मार्क्स आहेत आणि याची टोटल झाली 180 मार्क्स आउट ऑफ 300. मग हा विद्यार्थी जर रिझर्व्ड कॅटेगरीचा असेल तरीसुद्धा तो एलिजिबल नाही आहे आणि ओपन कॅटेगरीचा असेल तरीसुद्धा एलिजिबल नाही. रिझर्व्डसाठी किती आहे? 120+ आणि ओपनसाठी 135+. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही सिच्युएशनमध्ये हा विद्यार्थी नॉट एलिजिबल टू ॲडमिट इन अ कॅप ॲडमिशन प्रोसेस. ठीक आहे. आणि चौथा आहे, समजा आता एका विद्यार्थ्याला फिजिक्स आणि फिजिक्समध्ये 35 आहेत, मॅथमॅटिक्समध्ये 13 आहेत. मात्र त्याला काय झालं तर केमिस्ट्रीला ना खूप कमी आहेत, म्हणजे केमिस्ट्रीला ना कमी आहेत, त्या ज्याचे करून त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे ना तो क्लासिफाईड किंवा तो क्लिअर होत नाही आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये तो काय करेल? त्या मुलाचं काय होतं तर कम्प्युटर सायन्स ही सुद्धा त्याचा सब्जेक्ट होता. मग कम्प्युटर सायन्समध्ये त्याला काय होते? 200पैकी 110 मार्क्स होते. आता तुम्ही 200पैकी 110 आहेत म्हणजे 100पैकी किती झाले? तर 100पैकी 55 झाले. मग हे 55 मार्क मी या फिजिक्सच्या 35 आणि मॅथमॅटिक्सच्या 39 मध्ये ॲड करेल आणि त्याचा क्रायटेरिया जो आहे तो 43% होईल, म्हणजे 129 मार्क्स होईल. आणि जो ओपन कॅटेगरीचा, जो रिझर्व्ड कॅटेगरीचा मुलगा आहे तो एलिजिबल होईल. ठीक आहे. हा जर ओपन कॅटेगरीचा असता मुलगा तर तो नॉट क्लिअर झाला असता, पण तो रिझर्व्ड कॅटेगरीचा असल्यामुळे एलिजिबल झाला, कारण का 129 मार्क्स. समजून एवढंच घ्या की समजा केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क्स असल्यामुळे तुम्हाला जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नाही तर ती बाकी ज्या लिस्टमधला तुमचा सब्जेक्ट तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या इंजिनिअरिंगच्या या स्पेसिफिक ब्रँचेस आहेत, ठीक आहे. आता ही गोष्ट समजून घ्या. आता मी गेली ही 5-6 वर्षे ही काउन्सिलिंग प्रोसेस करतोय. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या माहिती नसतात, इव्हन काउन्सिलर्सला पण माहिती नसतात की या इंजिनिअरिंगच्या ज्या 9 ब्रँचेस आहेत, ॲग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, फूड इंजिनिअरिंग, लेदर टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग, फार्मास्युटिकल, प्रिंटिंग, फॅशन, टेक्स्टाईल, केमिस्ट्री, या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेसमध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 सब्जेक्ट कंपल्सरी आहेत आणि ऑप्शनल सब्जेक्ट कोणते आहेत? मॅथमॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी वगैरे वगैरे. ठीक आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरी असतात आणि यापैकी तुम्ही कुठलाही सब्जेक्ट घेऊन तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करू शकता. सेम क्रायटेरिया तोच आहे, 135 मार्क्स आणि 120 मार्क्स. ठीक आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया भरपूर मुलांचा क्लिअर नसतो. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करू शकता? एक तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, एक तर इम्प्रूव्हमेंट एक्झाम आणि री एक्झाम. आता री एक्झाम काय? जर तुमचं 12वी एक्झामच्यामध्ये कोणी जर फेल झाला असेल एका सब्जेक्टमध्ये किंवा मल्टिपल सब्जेक्टमध्ये तर तुम्हाला री एक्झाम द्यावी लागते, जी जुलैमध्ये होते. ठीक आहे. त्याचे फॉर्म्स वगैरे स्टार्ट होतील. जे फेल झालेली मुलं आहेत त्यांच्यासाठी री एक्झाम असते. ठीक आहे. आता इम्प्रूव्हमेंट एक्झाम काय आहे? तर अशी काही मुलं आहेत जी सगळ्या सब्जेक्टमध्ये पास आहेत, परंतु झालं असं की तुम्हाला वाटतं की मला अजून चांगले मार्क्स हवे होते, मला पडलेत फक्त 59% परंतु माझं टार्गेट होतं की 70-80% मिळाले पाहिजे होते. मग अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला वाटतं की नाही मला परत एक्झाम द्यायची आहे आणि अजून मला मार्क्स वगैरे व्यवस्थित चांगले स्कोर करायचे, मग त्यांच्यासाठी इम्प्रूव्हमेंट एक्झाम असते. ही सुद्धा एक्झाम, इम्प्रूव्हमेंट एक्झाम जुलैमध्येच होते. या दोन्ही सोबत होतात, री एक्झाम आणि इम्प्रूव्हमेंट एक्झाम. इम्प्रूव्हमेंट एक्झाम लक्षात ठेवा तुम्ही 2च वेळी देऊ शकता. हा का? म्हणजे पहिली एक्झाम जुलै 2026 आणि दुसरी असणार आहे तुमची फेब्रुवारी 2026. ठीक आहे. इम्प्रूव्हमेंट एक्झाममध्ये एक सब्जेक्टमध्ये समजा तुम्ही एका सब्जेक्टमध्येच वाटलं की तुम्हाला इतके कमी पडलेत, एका सब्जेक्टसाठी इम्प्रूव्हमेंट एक्झाम देता येत नाही. इम्प्रूव्हमेंट एक्झाम तुम्हाला सगळ्या सब्जेक्टसाठीच, म्हणजे पूर्ण सब्जेक्टसाठीच तुम्हाला इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्यावी लागते. ठीक आहे. आता या दोन्ही एक्झामची माहिती तुम्हाला कुठे मिळतील किंवा तुमचे फॉर्म्स वगैरे कुठे रिलीज होतील? तर जिथून तुम्ही तुमचे 12th कंप्लीट केले ज्या ज्युनियर कॉलेजमधून, तिथल्या ॲडमिशन डिपार्टमेंटमध्ये चौकशी करा, त्यांना विचारा की फॉर्म्स वगैरे कसे आहेत, कधी डेट्स आहेत वगैरे, ती सगळी माहिती तुम्हाला ते देतील आणि त्यांच्याकडूनच ही प्रोसेस वगैरे करून घ्या. ठीक आहे. ज्यांचा क्रायटेरिया क्लिअर नाही झाला आहे लक्षात ठेवा त्यांनी इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्यायला काही हरकत नाही, किंवा ज्यांना म्हणावी तितके पर्सेंटेज मिळालेले नाहीत त्यांनी सुद्धा इम्प्रूव्हमेंट एक्झाम दिली तर खूप चांगलं होईल, कारण का तुमचा स्कोर पुढे मॅटर करतो, मी ते पुढे सांगणारच आहे. ठीक आहे. आता ह्या 2 गोष्टी होत्या, इम्प्रूव्हमेंट एक्झाम आणि री एक्झामबद्दल. आता महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, तुमचे हे 12वीचे मार्क ना प्लेसमेंट क्रायटेरियाला सुद्धा हेल्प होतात. आता मी सुद्धा या IT फील्डमध्येच आहे, त्यामुळे थोडक्यात सांगतो की ज्यावेळी तुम्ही 4th इयरला कॉलेजच्या प्लेसमेंटसाठी अपिअर होता, कंपनी काय करते, सुरुवातीलाच फिल्टर लावते. म्हणजेच काय होते, पहिला फिल्टर काय असतो तर CGPAचा असतो. ठीक आहे. दुसरा फिल्टर काय असतो तर तुमचे 10th and 12thचा स्कोर.
ठीक आहे. तिसरा फिल्टर तो अजून डिसाईड करू शकतो. हे प्रत्येक कंपनीवरती डिपेंड करतं. आता प्रत्येक कंपनीना वेगवेगळे फिल्टर्स लावते. आता सपोज ना एखादी कंपनी आहे, कुठलीही कंपनी आहे, ठीक आहे, त्या कंपनीचं सांगितलं असतं की ज्यावेळी तुम्ही प्लेसमेंटसाठी फॉर्म भरतात ते सांगतात की आम्हाला ना फक्त 8+ CGPA म्हणजे जसे तुमचे पर्सेंटेज असतात ना, तसं इंजिनिअरिंगमध्ये हे मार्किंगची एक स्कीम आहे. ठीक आहे. 8+ CGPA असणाऱ्या मुलंच हवेत. ठीक आहे. आणि दुसरा क्रायटेरिया असतो 10वीमध्ये आम्हाला 70% प्लस आणि 12thमध्ये आम्हाला 60% असणारीच मुलं हवेत. मग काय करतं, तुमचा जो ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल असतो ना, त्या मुलांना सॉर्ट करतो आणि तीच मुलं पुढे पाठवत असतो. ठीक आहे. त्यामुळे मार्क्स मॅटर करतात. आता काळजी काय, ज्या मुलांचं पर्सेंटेज खरंच कमी आहे, 60पेक्षा कमी आहे आणि त्याची सिरियसली CET एक्झाम प्रिपेअर करतायत, लक्षात ठेवा, एकतर तुम्ही आता जे तुमची मार्किंगची जी परत एकदा रीचेकिंगला वगैरे टाकला तरी चालेल, किंवा जर पर्सेंटेज कमी असेल ना तर तुम्ही इम्प्रूव्हमेंट एक्झाम नक्की द्या. कारण का पुढे जाऊन तुम्हाला वाटायला नको की माझ्या हातून माझ्या 12च्या कमी मार्क्स पर्सेंटेजमुळे मला कंपनीला अपिअर होता येत नाही. आता हे कंपनीवरती डिपेंड करतं. मोस्टली सांगतो, मी ज्या कॉलेजमधून आहे PICT कॉलेजला, आमच्या PICT कॉलेजला जास्तीत जास्त 12वीच्या 60% प्लस जास्त जी कंपन्या यायच्या ना, त्या 60% प्लस जास्त जर पर्सेंटेज असतील ना तर ते अपिअर होऊ द्यायचे. ठीक आहे. काही कंपन्या 70% पण लावायच्या, काही स्वतःचीच लिस्ट काढायच्या आणि टॉपर्सलाच तेवढ्या शॉर्टलिस्ट करायचं. मोस्टली 60% किंवा 65%चा क्रायटेरिया असतो. ठीक आहे. आता हे कंपनीवरती डिपेंड करतं, फिक्स्ड क्रायटेरिया नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे हे एक मारतं. आणि मास्टर स्टडीज जर तुम्हाला करायचं असेल, MBA करायचं असेल वगैरे, तर यासाठी सुद्धा 12चा स्कोर उपयोगाचा असतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. बोर्ड एक्झाममध्ये स्कोर कमी आला आहे, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मला माहिती आहे की भरपूर मुलांनी या CET JEE म्हणजे त्यासाठी ना एकतर बोर्ड एक्झामचा अभ्यास केला नव्हता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा बेस्ट दिला होता. ठीक आहे. आता ती मेहनत किती केली, किती कमी केली, हे प्रत्येक विद्यार्थ्यावरती डिपेंड होतं. नाराज होऊ नका, जे आहे ते ॲक्सेप्ट करायला शिका. कुणीही डिप्रेस व्हायचं नाही. आपला CETचा अटेम्प्ट आहे. लक्षात ठेवा, कमी मार्क्स आले म्हणून काही वेगळं होत नाही. सगळं तुमच्या स्किल्सवरती डिपेंड करणार आहे. ते खूप मॅटर करतं. इंजिनिअरिंगमध्ये जा किंवा कुठल्याही फील्डमध्ये जा. त्यामुळे मार्क्स कमी आलेत म्हणून रिग्रेट करू नका. तुमच्या ज्या चुका बोर्ड एक्झाममध्ये झाल्यात त्या चुका CET एक्झाममध्ये होणार नाहीत ना, याची मात्र तुम्ही काळजी घ्या. ठीक आहे. प्रत्येकाला एक चांगली संधी मिळणारच आहे. घाबरून जाऊ नका. जे मार्क्स आले ते ॲक्सेप्ट करा आणि व्यवस्थित CET एक्झामवरती फोकस करा. CETच्याच पर्सेंटाईलवरून तुम्हाला चांगली टॉपची कॉलेजेस मिळतात. त्यामुळे काळजी करू नका. ठीक आहे. लो मार्क्स आलेत म्हणून काळजी करू नका. जे आहे ते ॲक्सेप्ट करा. ठीक आहे. आता आणखीन एक शेवटची सांगतो की एक भरपूर मुलांचा एक आवडतोय की आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच असते, म्हणजे जी तुमच्या MHT CET नंतर इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामसाठी असतं, ती अराउंड आम्ही 20 मे किंवा 25 मेच्या दरम्यान स्टार्ट होईल. ठीक आहे. म्हणजे तुमचा सेकंड अटेम्प्ट संपल्यानंतर. आता एकतर लक्षात ठेवा, काउन्सिलिंगबद्दल थोडक्यात सांगतो मी. एकतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला मिळतो 24/7 कॉल सपोर्ट. म्हणजे कुठल्याही स्टेजला काही डाऊट्स असेल डायरेक्टली कॉल्सवरती बोला, जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सॲपवरती मेसेज आलेत का नाही आलेत का हे असलं वगैरे काही नाही, डायरेक्टली कॉल सपोर्ट. दुसरा आहे तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवून देणं. तिसरं असतं तुमच्या मीटिंग्स लाईव्ह सेशनमध्ये ते फॉर्म फिलिंग कसं करायचं, काय करायचं, प्रत्येक स्टेपला गाईड करणं. चौथं असतं ते म्हणजे मेंटरिंग सेशन्स, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि पालकांना समजावून सांगणं, चांगली ब्रँच कुठली आहे वगैरे सगळ्या गोष्टी सांगणं. आणि फिफ्थ असतं ते म्हणजे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स याबद्दल. म्हणजे तुमच्या सुरुवातीपासून आता जशी तुमची एक्झाम संपेल त्यापासून ते तुमचं ॲडमिशन होईपर्यंत कंप्लीट ही प्रोसेस असते. आणि सगळ्यात मिनिमम चार्जेस आम्ही चार्ज करतो पूर्ण या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. ठीक आहे. आता ही जी बॅच आहे ना अराउंड 20 मे नंतर स्टार्ट होईल. मी त्यावरती व्हिडिओ वगैरे बघेल. तुर्तास तरी तुम्ही सध्या तुमचा पूर्ण फोकस असू द्यात CETवरती. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.